या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पोहोचलो टेंबली या गावामध्ये जे बिनजोडचं मैदान आयोजित केलेलं आहे तिथे. तर आपण आज बघतोय खालापूरची शान आणि संपूर्ण कर्जत तालुका नाही खालापूर तालुक्यामध्ये अत्यंत आपल्या वेगाच्या जीवावर ज्या बैलांना नाव केलं असं एसटी ग्रुप सारसन यांचा लाडका राणा. तर बघूया राणाचे मालक आपल्या बरोबर आहेत. दादा नमस्कार, प्रथमतः तुमचं हार्दिक स्वागत आम्ही बैलगाडा चॅनल मध्ये. दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आमचा नियोजन असं एकदा आमच्या गावाजवळ मैदान आहे आणि आधी पहिला करून आमचा उघडवलेला. आणि दादा आजपर्यंत राणाचा इतिहास सर्वांना माहितीच आहे. हो बरोबर आहे. आता आजचं नियोजन कोणी केले राणा? आजचा मी स्वतःच करतो. तुम्ही स्वतः नियोजन करता. सुट्टी मेकर म्हणून कोण काम करतो राणाचा? हरेश गायकर, हरेश गायकर बोलवली आणि आपले तुमचे ज्यांनी आयोजित केलेले ते स्वतः ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि आम्ही बघतोय त्यांची धावपळ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे बिनजोडचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दादा राणाच्या बाबतीत सांगायचं होतं, राणा ऑलराऊंडर म्हणतो क्रिकेट टीम तसं राणा ऑलराऊंडर आहे. तर राणाचे वैशिष्ट्य काय सांगायचं? राणा हा पहिले 3 वर्ष आमचा उद्वागात पब्लिक केला होता. बरोबर. गावात पब्लिक केला होता आणि याच्यामध्ये काना पाटीलचा मेहरबान, रेकॉर्ड बुक आहे, जुल्याबाई, टॉपची, दुपारीचा सोन्या, भवानी, सगळे बैल एवढे महाराष्ट्रीय बैल सगळे बैल सर्व बैलांच्या मध्ये पळून झालेल्या नंदी म्हणजे राणा. सर्व टॉपच्या नंदींच्या मध्ये पळालेले. आता माझा जो प्रश्न तुम्हाला आहे, तर तुमची इच्छा कोणाबरोबर पळायची अशी प्रत्येक मालकाची इच्छा असते की आपला बैल या बैलामध्ये पळायला पाहिजे. अशी तुमची कोणती इच्छा आहे कोणत्या बैलामध्ये पळायला पाहिजे आपला राणा? आमची इच्छा आहे मथुरमध्ये राहुल पाटील मथुरचा आणि आमचा पायरा झालता तेव्हा आमचा मेहरबानचा आणि त्या पायरा झालता तेव्हा आमचा दादाला फोन आला गाडी करून दादा माझा पायरा झालेला होता तेव्हा आमचा थोडा पायरा तेव्हा विस्कटला. पण आमची इच्छा आहे मथुर मध्ये पालायची. लवकरच बिंदूर मैदानामध्ये तुमचं होणार. शुभम पाटीलचे आमचं बोलणं आहे. ओके. आणि दादा प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटतं का आपल्या बैल टॉपच्या नंदीमध्ये पळावं. आता राणाच्या बाबतीत सांगायचं तर सर्व टॉप मध्ये पळालेलं. आता प्रत्येक मथुर बरोबर पळायची तुमची पण इच्छा आहे आणि त्यांची पण इच्छा आहे. हो. हा जेव्हा दोन्ही मालकांचं हे संगणमत होतं तेव्हा पहिला जोडून होईल. बरोबर. आता माझं म्हणणं होतं असं की मथुर बरोबर राहुल दादाकडे आम्ही आमच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि राहुल दादा असतील, शुभमदार असतील यांना आम्ही देखील रिक्वेस्ट करू की लवकर पहिला तुम्ही आपल्या राणा बरोबर करावा आणि सर्वांना A1 जोडी पळताना दिसेल आणि एक वेगळा इतिहास ही जोडी पळेल तेव्हा होईल. कारण आजपर्यंत राणाचा इतिहास असा आहे की ज्या बैला बरोबर बोलायला त्या बैला बरोबर बोलायला. आता 3 शर्ती लगातार आम्ही मला चिडकालीचा बादशाह त्याच्यामध्ये 3 शर्ती लगातार 3 शर्यत जिंकले आणि चांगल्या गाड्या मारल्या. आणि बिनजोडचा भाषा म्हणून त्याची ओळख आहे आणि ते त्याच्या गतीच्या जेव्हा त्यांनी साध्य केलेलं आहे. आणि दादा विशिष्ट म्हणजे राणाची ह्या उन्हाळ्यामध्ये आता रखरखत ऊन आहे, 45°C तापमान आहे, कशी काळजी घेतली जाते राणाची? राणाचा म्हणजे त्याला रेसच्या आधी ग्लुकॉन-डी आम्ही पाजतो. बरोबर. आणि कॅल्शियम जेल पाजतो त्याच्यामुळे पोटात त्याच्या गार राहतो. आणि विशिष्ट काय कसं आहे आपल्याला उभं राहायची आपली हिंमत नाही, इथं ऊन आहे. तर राणाची या बाबतीत विशेष काळजी काय घेतली जाते? विशेष जे प्रत्येक बैलगाडी मालकाला तुम्ही सल्ला द्या म्हणजे आता तुम्हाला अनुभव दांडगा आहे. हो. राणाने नाव जे आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये केलेले संपूर्ण महाराष्ट्रात राणाचं नाव आहे. हो. त्याबद्दल तुम्ही विशेष काळजी म्हणून बैलगाडी मालकांना काय सल्ला द्या? विशेष काळजी म्हणजे बैल तर कंटिन्यू उन्हामध्ये तर बांधू नका. बरोबर. त्याच्यामुळे तर सगळे बरोबर बहुतेक बैलांची वाट लागली. बरोबर. आणि कंटिन्यू सावलीमध्ये पाहिजे बैल आणि कंटिन्यू बैलाला 4-3 टाइम तरी पाणी पाहिजे. आणि कसं आता ह्या उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप असल्यामुळे पाणी भरपूर बैल पितात. बरोबर. हो. पाणी पित असता कारणाने त्या उन्हात आपण शर्यत करतो त्यावेळी लगेच पाणी पाजणं योग्य नाही. बरोबर. त्याच्यामुळे बैलाला ठसका लागणं. आता आपण बघायला गेला तर सोनू शेठ भूपतराव यांचा सिकंदर याचं देखील अल्पशा आजाराने निधन झालेलं. अशी चांगली नावाजलेली नंदी 81 रायफल झाला, सिकंदर झाला, असे बगीरा झाला, हे सगळे नावाजलेले नंदी आता आपण काही कारणास्तव काळाच्या पडद्याला गेले. पण त्यांनी त्यांच्या वेगाचे जेव्हा इतिहास घडवून गेले, बोलतात मरावे परी कीर्ती मागे उरावी, तसं नाव त्यांनी मालकाचं आणि स्वतःचं अजरामर करून गेलेले. आता राणाच्या बाबतीत तुमची अशी कोणती इच्छा आहे की राणाने आपलं हे नाव राणाने तुमचा इतिहास करून ठेवलेला आहे पण प्रत्येक अजून काहीतरी इच्छा असेल तुमची का बाबा अजून राणाने काय स्पेशालिटी
करायला पाहिजे आमची तुमच्यासाठी पूर्ण इच्छा पूर्ण हो, केली इच्छा सर्व पूर्ण आमची केली गेल्या वर्षी राहणं आणि पबजी गाडी पळवली बरं. लगातार 11 गुलाल घेतले आम्ही ओके आम्ही सगळ्यांची मैत्री घातली सगळ्यांची गाड्या केल्या ओके एक पण कधीच गाडी पडली नाही आणि दादा राणाची गाडी कोणाच्या नावाने पडते युवराज रावशेठ कडव एसपी ग्रुप सारसन कोपले ओके आज दादाचा बर्थडे आमचा दादांना आमच्या चॅनल कडून माझ्या स्वतःकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या वाढदिवस दिवशी त्यांना गुलाल मिळणं हे खरंच आज ते खऱ्या शुभेच्छा ते असतील आणि राणा ते काम करेल हो हा, राणा दादांचं ऐकतोय आम्हाला माहिती आहे हो. कारण एकदा राणाच्या कानात दादा बोलले तर तो दादांचं नाव खाली पडून देत नाही 100% या, कारण दादांचं आणि त्याचं नाव खूप वेगळं आहे हो याबद्दल काय सांगाल आणि आजचा दिवस त्याच्यासाठी देखील स्पेशल आहे स्पेशल आहे तर काय सांगाल याबद्दल स्पेशल काय कारण माझा बर्थडे 24 एप्रिलला होता ओके तेव्हा पण मी बोललेलो का मला आज गुलाल गुलाल पाहिजे तेव्हा पण आम्ही गुलाल मैत्री घातली खोणीचा ओम्या ओके आणि आमच्याच मित्रांचा एक बैल होता तो बदलापूरचा हम्म. आमच्या मैत्री खात्री एक गोंड्यावर गाडी झाली तेव्हा माझ्या बर्थडे निमित्त ओके तो पण गुलाल करतोय. बोनवलेला हा बोनवलेला आणि आता आजच्या दिवशी देखील दादांचा बर्थडे बोलल्यानंतर दादांना तो गुलाल देणार यावर मात्र शंका नाही हो आणि अजूनपर्यंत ते जोर झालेलं नाही आम्ही मैदानात नाही, जाऊन आलो नाही, आपण तर नाव दिलंय राणाचं नाव हा नाही गोंड्यावर नाव दिलेलं आम्ही बघितलंय तर दादा आणि विशेष सुट्टी मेकर म्हणून कोण काम करतो? आमचा सुट्टी मेकर आम्ही तर जास्त करून तिकडेच गेलो सटना ठिकाली बोनवली ओके आपला हरीश दादा गायकर बोलवली आणि इकडे असलं तर आमचा निलेश चौकचा गावडे निलेश गावडे आणि दादा आजच्या मैदानासाठी आम्हाला तुमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असंच काय म्हटलं राणा गुलालात राहो आणि दादांसाठी आज स्पेशल दिवस आहे आणि दादांना आमच्या चॅनल कडून भरभरून शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो आई जगदंबी चरणी प्रार्थना आणि राणाने असंच नाव दादांचं सदैव हा गुलाला ठेवो आणि महाराष्ट्रात संपूर्ण नाव दादांचं हो ही आमच्या चॅनल कडून सदिच्छा